पाहू शकता अशी फरशी लावून झालेली आहे. तर कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. नवीन असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. कलर पण द्यायचे तर कलर पण द्यायचा आहे आपल्याला. आणि दरवाजा पण इथे एक लावायचे, तर ग्रेनाईट लावायचं राहिले मध्ये दरवाजा लावायला आपल्याला. इथे एक लावायचा आहे दरवाजा. आणि हे असं हा एकूच नाही करून तर कशा लावलेत कमेंट करून नक्की. हाय हॅलो मैत्रिणी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर फरशा बसवणार होतो, तर फरशा बसवल्या आणि कलर पण दिलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते आज. तर हे बसून आठवडाभर झालेला आहे किंवा 10-15 दिवस झाले होते, पण मी काही व्हिडिओ काढले नव्हते. तर मी तुम्हाला आज दाखवते फरशा वगैरे कशा बसवलेल्या ते तुम्ही पाहिलेत. कलर पण दिलेला आहे, तर मी तुम्हाला आज दाखवते. पाहू शकता असा हा कलर दिला आहे. हा येलो कलरचा आहे. हा काय एवढं दिसत नाही. असा आहे येल्लो, फेंट येल्लो आहे. इकडे 2 मशनी लावल्यात, इकडे काउंटर ठेवलेला आहे. तर नवीन एक सुरुवात करणार आहे, तर तुम्हाला ती व्हिडिओ पण मी दाखवेन. दरवाजा बसवायचं राहिलेलं आहे. हे दरवाजा काढून दुसरा लावायचा आहे. आणि इकडे टेबल ठेवलेला आहे. इथे पिंक कलर लावलेला आहे, पेंट पिंक कलर आहे. तर हा रूम असंच ठेवायचा आहे. ह्याच्यात जास्त काही सामान ठेवायचं नाही, असंच मोकळं ठेवायचं आहे. होऊ शकतं आहे. तर चॅनलला नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्याला एक नवीन पण सुरुवात करायची आहे. नवीन एक बिझनेस टाकायचा आहे किंवा व्यवसाय. तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा त्यासाठी पण. तर तो पण नवीनच सुरू करणार आहोत आपण. आणि तुम्हाला काय नाही ते पण सांगेन. तर मशनी आणून ठेवायचे ते तिथं 2, एक फॉलची आणि एक पिकोची. तर हे ग्रेनाईटच्या पट्ट्या आणल्या होत्या, इथे मध्ये लावायचे दरवाजासाठी. तर मध्ये दरवाजा लावून घ्यायचा आहे. त्यासाठी हा दरवाजा खराब झाला, हा बदलायचा आहे. इथं दुसरा दरवाजा टाकायचा आहे. नंतर मग लाईटची फिटिंग पण आधीच केली होती, ती मी दाखवली होती तुम्हाला. तर ह्या फरशा लावायला किती खर्च आला आहे हा पण मी तुम्हाला सांगेन. तर ह्या फरशा लावायला आहे ना आपल्याला 25,000 रुपये खर्च आलेला आहे. व्हाईटमध्ये आहेत आणि ही मॅट फिनिश स्टाईल आहे. ग्लॉसीमध्ये नाही घेतली मी, मॅट ही ग्लॉसी घेतल्या ते तर ते ओलं झाल्यावर तर घसरतात ना, त्यासाठी मी नाही घेतली. तर ही अशी मॅटमध्ये घेतलेली आहे. पाहू शकते कसं वाटते. आधीचं कसं होतं ना आता कसं वाटतंय हे मी तुम्हाला दाखवते. आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झाले कसं नाही ते. तर हळूहळू आपण एक गोष्ट करणार आहोत. तर तुम्ही पण लाईक आणि सपोर्ट करत जा चॅनेलला. तर इथं मी काउंटर ठेवलं आहे. असं म्हटलं इकडं मोकळी जागा राहील, इथं मी काउंटर ठेवलं. इथे एक मांडणी लावलेली आहे. तर नवीनच या मांडण्यांमध्ये आपण नवीन मटेरियल आणून ठेवूयात. तर आणल्यावर मी दाखवेनच. तर कसं वाटतंय बघा. सुरुवात तर आपण कुठून गेली होती हे तुम्हाला माहितीच आहे, मी व्हिडिओ टाकली होती. तर थोडं का होईना आपण एखादं स्वप्न पाहतो तर आपण ते थोडं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आपलं नाही जास्त करता येतं, आपलं जेवढं येतं तेवढं तर करतो आहे आपण. तर तुम्ही पण अशीच एखादी स्टार्टिंग करा. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करू शकताय. हार मानायची नाही कधी. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही घरातनं सुद्धा चालू करू शकता, जसं मी केलं. तर तुम्हाला एखादा व्यवसाय, तुम्हाला जी गोष्ट येत असेल तर ती तुम्ही घरातनं स्टार्ट करू शकताय. जास्त भांडवलाची गरज पण नाही पडत.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बाय बाय.